काय आम्ही काय हे परवानगी देणार आहे का? बघू शकता बाहेरून मंदिर ना किती सुंदर एकदम दिसतोय. असंच आम्हाला वाटतो का तुम्ही या आणि तुमची चार्ज बनवले या. बरोबर. इथे यायचं झालं तर कसं येतं याला? इथे यायचं तर भंडारा ना 12:30ची आरती झाली ना बरोबर. मग चालू होतो. देवी देवता बघू शकता मस्त की कशा प्रकारे येते. आणि ज्यांना काय द्यायचं असलं तर पौर्णिमाच्या 2-4 दिवस पहिले येऊन महाराजांना भेटायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथे आपल्याला जी माणसं भेटली एवढी माणुसकीवाली भारी माणसं भेटली ना आपल्याला का विचार करू नका. भरपूर ठिकाणी आतापर्यंत फिरलो पण कोणी एवढा सपोर्ट आपल्याला केला नाही तेवढ्या माणसांनी केलेला आहे. तर तुम्ही पण आहे ना जेवढे तुम्हाला इथं व्हिजिट करता तेवढी व्हिजिट करा आणि जेवढे जास्तीत जास्त मंदिराला जेवढी देणगी देता येईल ना तेवढी देणगी देत जा. त्यामुळे मंदिराला ना अजून मंदिराचं भरपूर काम वगैरे करू शकते लोक आणि मंदिराची प्रसिद्धी पण चांगलीच होईल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलं आहे कल्याणमध्ये ना सध्या ट्रेंडिंगचा विषय असलेलं दत्त मंदिर बघण्यासाठी आपण आलेलो. बघू शकता माझ्या मागे रोडला मेन रोड आहे. आपण या मेन रोडने आलेलो आहे. इथे लिहिलेलं आहे श्री दत्त देवस्थान मठ नाटाली कल्याण. बघा इथे आतमध्ये आहे मंदिर आहे. आपण इथे ती कमान आहे, कमान तुम्हाला दाखवतो. इथं आपण सर्व आतमध्ये जाणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो कसं यायचं काय काय मंदिरामध्ये येतं. बघू शकता बघा लिहिलेलं बघा श्री दत्त देवस्थान मठ आटाली कल्याण. तर आपण या कमानमधनं ना आतमध्ये प्रवेश करणार आहेत. इथनं आपण आतमध्ये मंदिराकडे जाणार आहेत. तर चला इथनं आता आपण आतमध्ये जाऊ. बघा आतमध्ये आलो ना आपल्या रोड ना काही प्रकार असा दिसतोय. झाडा झोडपातून जंगलातून आहे रोड, त्यामुळे आपला रोड आपल्याला असा दिसतोय बघायला बघा. तर इथनं आपण आता पुढे जाणार आहेत परत. बघू शकता माझ्या मागे ना हा रस्ता दिसतो. आपण ह्या रस्त्याने आलेलो आहे. रस्ता आल्यानंतर आपल्या पुढे आहे ना मंदिर दिसतो ना. आपण याच मंदिर बघण्यासाठी आलेलो आहे ना. बघू शकता पूर्ण असं जंगल आहे साईडून. त्यामुळे हा मंदिर आहे ना सकाळी 7 वाजल्यापासून आहे ना संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत चालू असतो. जास्त चालू नसतो कारण की जंगल असल्यामुळे ना हा मंदिर जास्त चालू ठेवत नाही. पण आपल्याला बघा हा मंदिर आहे इथे जायचे. चला आता आपण इथनं पुढे जाऊ. मंदिरात जायच्या आधी ना आपल्याला बघू शकता हा मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच ना आपल्याला पहिले स्टार्टिंगला एक वटवृक्ष बघायला भेटतो आणि वटवृक्षाच्या बाजूलाच एक मंदिर बघायला भेटते. जय बोरशा देवस्थान म्हणून आहे. आपण बघतो तुम्हाला दाखवून. आता आपण जाऊन बघू तिथे. इथे बघा बघू शकता जय बोरशा देवस्थान म्हणून यांचं. मला वाटतं काही ग्रामदेवत असतील त्यांचे. सुंदर असं ग्रामदेवत बघायला भेटतं आपल्याला इथे. आणि हा मंदिराचा परिसर बघू शकता किती सुंदर असा मंदिराचा परिसर बघायला भेटतो आपल्याला. एकदम मस्त 40 झाडा वगैरे पूर्ण इकडे बघू शकता ना. बघू शकता फायनली आपण मंदिराच्या समोर आलेलं आहे. असं सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. बघू शकता कसं मस्त की मंदिर बांधलेलं आहे एकदम. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी ना आपल्याला बघा इकडे ना मंदिराच्या लेफ्ट साईडला ना पूजेचं सामान बघायला भेटतो. इथे मंदिर जायचं पूजेचं सामान भेटतो आणि बाजूला इथे चप्पल स्टँड भेटतो. चप्पल काढूनच मंदिरात जायचं आपल्याला. इथनं आता आपण मंदिरामध्ये जाऊ आतमध्ये. चला आता आपण आतमध्ये जाऊ. बघा जसं आपण वरती येतो ना आपल्याला पहिले कासव महाराजांचं दर्शन होतं इथे समोर चालू का. आणि साईडला आहे ना इकडे बघितलं ना आपल्याला गोमाता बघायला भेटते. सुंदर अशी गोमाता आहे. आणि इकडनं आता आपण मंदिरामध्ये जाऊ आतमध्ये. बघू शकता सुंदर असं मंदिर बघायला भेटतंय. आपण ना आता मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी ना आपल्याला बघा इकडे या साईडला गणपती बाप्पा देवीची मूर्ती बघायला भेटते. या साईडला पण बजरंगबलीची मूर्ती आहे, देवीची मूर्ती बघायला भेटते. इथनं आपण समोर दत्ताची मूर्ती दर्शन होतं मंदिरामध्ये. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला सुंदर असं दत्तांचं दर्शन होतं. त्रिमूर्ती दत्त आहेत बघू शकता. दत्त गुरूंचं असं मस्त की दर्शन होतं. स्टार्टिंगलाच बघा आपल्या इथे पादुका बघायला भेटते. इथे पण आहेत ना याच्यामध्ये पादुका ठेवलेल्या दिसतात मस्तपैकी. सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला. जय श्री दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा आता आपलं दर्शन झालेलं आहे. सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे बघू शकता. भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये येत असतात इकडे दर्शनासाठी. आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहेत. मंदिराबद्दल आहेत ना हे महाराज आपल्याला त्यांची माहिती देणार आहेत. त्यांचं सर तुमचं नाव सांगा ना. आमचं नाव तेजनाथ गुरुदादानाथ. ओके. योगी तेजनाथ. ओके. गुरुदादानाथ. ओके. ते मंदिर किती वर्षापासून वगैरे आहे आता इथे आम्हाला 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाली. तुम्ही इकडे स्थानिकच आहेत का? स्थानिक आम्ही इथं. आणि मंदिरची मोठी
म्हणजे अशी परिस्थिती होती का ती आमची शेती होती. ओके. मग आम्ही मार्गदर्शनमध्ये पडलो. बरोबर आहे. 1969 मार्गदर्शनमध्ये आम्ही भक्ती करायला सुरुवात केली. बरोबर. तर भक्ती करता करता मग आम्ही विचार केला की आपल्याला मठ बांधू. हा बरोबर. मग आम्ही 1979 ला मठ बांधला. ओके. 1979 मठ बांधला. 1979 मठ झाला. तिथून आमची परिस्थिती वाढत गेली. हो प्रचिती वाढत गेली. वाढता भरपूर लोक यायला लागले. भरपूर यायला लागले. प्रत्येक महिन्याने आपला दत्तात्रय भंडारा व्हायला लागला. अच्छा. आणि लोकांचं म्हणजे एकदम जास्ती यायला लागली. बरोबर. आणि आज इथं प्रत्येक पौर्णिमाला भंडारा होतो. पौर्णिमेला भंडारा होतो प्रत्येक पौर्णिमाला. पौर्णिमेला. अच्छा. आणि आता कल्याणचा ब्रिज झाला. बरोबर. ब्रिज झाल्यामुळे कल्याण पूर्ण इकडे येतं. हो इकडे येतात. कल्याण बाकी गावची लोक कल्याण जास्त येतात. बरोबर. आणि नंतर मग आम्ही येऊन मंदिर 1905 ला पूर आला होता. बरोबर. मग तो मंदिर आम्ही खराब झाला. मग तो 2019 ला आम्ही तोडला. आणि हा मंदिर पुन्हा बनवला. आता नवीन मंदिराची निर्मिती केली आहे. जीर्णोद्धार केली. अच्छा. 19 पासून ते 19, 20, 21, 22 ला पुन्हा स्थापना केली. अच्छा. आता स्थापना केली की आणखी लोकांची प्रचिती वाढत गेली. प्रचिती वाढत गेली. लोकांनी मदत केली. भरपूर लोकांनी मदत केली. बरोबर आहे. आणि काही आम्ही 10-15 लाख घालवलं. बरोबर. बाकी लोकांची मदत झाली. बरोबर आहे. आणि आता लोक इथे कार्यक्रमासाठी रोज येतात. अच्छा. रोज रोज गर्दी असते का? रोज कार्यक्रम असतो. मंदिर पूर्ण दिवस चालू असतं का? पण जो चालू असतो सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत रात्री 8 वाजता मंदिर चालू असतं. चालू असतं. आणि भरपूर लोक येतात. भरपूर. आता सध्या मंदिर आहे ना सोशल मीडियावर जास्त फेमस होत चाललेलं. व्हिडिओ वगैरे वाढत होत चाललेलं. व्हिडिओमुळे वाढ झाला. लोक येतात, व्हिडिओ घेतात, प्रचार करतात. त्याच्यामुळे या मंदिरची शोभा आणखी वाढत चाललेलं आहे. याच्या आधी म्हणजे एवढे लोक नसेल येत म्हणजे मला वाटतंय. कमी होती का तर ब्रिज नव्हता. ब्रिज नव्हता. आंबोली स्टेशनवर लोक येत होती. आटाची वडवली. आणि आता म्हणजे पूर्ण कल्याण आणि भाजीमान रोड, उल्हासनगर, बरोबर. बदलापूर, बरोबर. त्याच्यानंतर चितवाडा अशी लोक सर्व इथे येतात. परिसरातून सर्व मुंबईवरून भरपूर बघितलं. मुंबईवरून भरपूर लोक येऊन गेले तिकडनं. दहीसर विरार त्या आठवून लोक येतात भरपूर. तर आपला दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो. कार्यक्रम होतो का? तरी 25,000 लोक होती दत्त जयंतीला. 25,000 लोक येतात. 25,000 लोक होती. अच्छा. आणि पौर्णिमेला 1000 वर्ष पौर्णिमाला 1000-1200 लोक असतात. कोणत्या महिन्यात असते पौर्णिमा? प्रत्येक महिन्याची. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा. प्रत्येक पौर्णिमा. प्रत्येक बुधवार कार्यक्रम होतो का? आणि अच्छा. प्रत्येक पौर्णिमेला भंडारा आपल्याचे होतं. आणि लोक मदत करतात. अच्छा. सर्व मदत करतात लोक. अच्छा. तर म्हणजे अजून मंदिराचं काम वगैरे बाकी आहे का इथे? तो बाकी आहे. अजून दुसरं एक मंदिर बनवायचं आहे. इथे अजून साईडला मध्ये पाहिजे का? काम बाकी आहे. तो म्हणजे त्याला आम्ही लोकांना हेच सांगतो का तुम्ही या बघा आणि आम्हाला मदत करा. बरोबर आहे. जेवढी लोक व्हिडिओ बघतील जेवढी येतील तेवढी मदत होईल मंदिराला. मदत होईल. कारण की लोक येतील त्यानंतर समजेल ना लोकांना. हो हो बरोबर आहे ना. माहित कशी होईल? बरोबर आहे. लोकांना माहित नाही त्यामुळे. हे व्हिडिओ बघून लोकांचे 5 पैसे म्हणजे बरेच पैसे भेटले आपल्या मंदिरात. आरती वगैरे कशी आहे टाइम वगैरे? आधी सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता. 7:30 दर. आणि पौर्णिमा 2-3 टाइम होतो. दुपारचा होतो 12 वाजता आरती होऊन मग परत भंडारा चालू होतो. ओके. दर पौर्णिमाला. दर पौर्णिमा भंडारा पण होतो. दर पौर्णिमा. अच्छा. आणि म्हणजे विशेष कौतुक करायचं झालं ना प्रत्येक मंदिरामध्ये व्हिडिओ करायला अलाउड करत नाही. तसं या मंदिरामध्ये व्हिडिओ करायला अलाउड करायला लोक आवर्जून येतात. म्हणजे का आम्ही काय हे परवानगी दिली माहिती का? आपला व्हिडिओ व्हावा, लोकांना पर्चेस व्हावा. बरोबर आहे. त्याच्याकरता आम्ही मनाई नाही केली कोणाला. बरोबर आहे. बरोबर या आणि व्हिडिओ घ्या आणि सर्वांना पर्चेस करा. बरोबर. बरोबर. त्याच्याकरता आम्ही मनाई नाही केली कोणाला. बरोबर. खूप चांगली माहिती दिली. मनापासून धन्यवाद. या परत या तुम्ही. हो नक्की आम्ही येतो. आणि 5 पौर्णिमाला पण या. हो पौर्णिमा. पौर्णिमा तुम्हाला आणखी व्हिडिओ घेता येईल. बरोबर. बरोबर. प्रोग्राम वगैरे भंडारा वगैरे असतो. हो नक्की नक्की. नक्कीच नक्कीच. आदेश. मुख्य मंदिरावरून उतरून खाली आल्यानंतर आहे ना इथं महाराजांचं मंदिर भेटतं आपल्याला बघायला. मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार तिथेच. संगीता कैला डोळे. अच्छा. ते आमचे भाऊ. तुमचे भाऊ आहेत काय? हा भाऊ आहेत आमचे. 6 बहिणी आम्ही. अच्छा. 6 बहिणी. हा 6 बहिणी आहे. ही आमची आई. अच्छा. आई आहे तुमची? हा ही आई आमची. हे बाबांचं सर्व इथे ग्रंथ वगैरे असतात. ग्रंथ वगैरे. आणि हे बाबांचे फोटो. ओके. ही बाबांची गादी इथे. बाबांची गादी वगैरे सर्व इथेच ठेवली. बाबांची गादी इथे आहे. बाबा आहे तर आता मग बाबा बसतात इथे येऊन. ओके. हा पूर्ण असं छोटस मंदिर हे आहे. ध्यानस्थ मंदिर आहे का? ध्यानस्थ मंदिर. हा ते ध्यानस्थ छोटस मंदिर केलंय. हा. पण ध्यानस्थ मंदिर म्हणजे येतात आणि ध्यानस्थ बसतात इथे. अच्छा. ध्यान करण्यासाठी बसायला. ध्यान करण्यासाठी इथे बसायचं. आता हे तुमचे भाऊ आहेत. हा हे भाऊ आमचे. यांचं नाव काय? हे नाव ना यांचं परवीन पाटील ते होते पण आता परवीन नाथ केले महाराज. ओके. परवीन नाथ महाराज केले त्यांना. आता सध्या त्यांचं नाव केलेलं आहे का? हा परवीन नाथ महाराज. चला आता गुरु गोरक्षनाथ कुटीमध्ये आता आपण जातो आतमध्ये. गुरु गोरक्षनाथांची कुटी आहे. बघू शकता सुंदर अशी कुटी बघायला भेटते आपल्याला इथे. आणि त्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे.
आणि हे हवन करण्यासाठी गेलेलं आहे का? होय. अच्छा हे माझे बाबा आहेत ना आमचे, अच्छा. त्यांचे गुरु आहेत हे. हा तुमच्या वडिलांचे गुरु आहेत का? वडिलांचे गुरु आहेत आमचे, चांगले गुरु आमचे बाबा आहेत ते. आमचे नात्यात पण काका लागतात, पण आमचे आता बाबांचे गुरु पण आहेत ते, आणि त्यांचे भाऊबंद पण आहेत. ओके. त्यांचं नाव काय आहे? त्यांचे नाव योगे दादा नाहीत, बघा, योगी दादानाथजी गुरु, हा. सुखनाथजी, सुखनाथजी, सतनाथ पंथ गोरक्षनाथ आखाडा. आखाडा. अच्छा बघा, हे आहेत ते. आणि इकडे बघू शकता हे वणीची देवी आहे. वणीची देवी आहे का? वणीची देवी आहे, गोरक्षनाथ आहे. बघा, वणीच्या देवीच्या आहे दर्शन होतं आपल्याला इथे. सुंदर असं मागं स्वामींची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. आणि इकडं लक्ष्मीचं दर्शन होतं. जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. आता हे काय, कोणती मूर्ती? गोरक्षनाथ. हे गोरक्षनाथ आहेत का? या तुम्ही या पुढे. हे गोरक्षनाथ बघू शकता, गोरक्षनाथांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. सुंदर अशी, जशी शंकराची प्रतिमा आहे तशी आपल्याला बघायला भेटते इथे. सुंदर अशी. पुढे आल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन होतं. देवीचं दर्शन येते. कोणती देवी आहे? ही दुर्गा माता आहे. दुर्गा माता आहे का? ओके, दुर्गा माता आहे. बघू शकता, मस्त एक सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. आणि हे नवनाथांचं आहे. बघू शकता, मागे पण बजरंग बलीची मूर्ती बघायला भेटते. असं सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. इथं होम हवन वगैरे केले जातो. तर आपण इथं मंदिरातून दुसऱ्या साईडला जाऊ बाहेर. बघू शकता, बाहेर आल्यानंतर ना आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला भेटतं स्वामी समर्थांचं. आता ते 1 वर्ष झालेलं मंदिर बांधून आहे. मस्त सुंदर असं मंदिर आहे ना. बघू शकता, मंदिराच्या बाहेरच आपल्याला आहे ना पादुका बघायला भेटते, आणि शंकराची छोटीशी मस्त की मूर्ती पण बघायला भेटते. मस्त की असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला इथे. ते बाबांचं ना मठ आहे. मठात मध्येच पहिला मठच होते, ते काड्याचं होतं, ते आता बनवून दुसरं बनवलं. आता अजून हे मोरून बाबांसाठी मठ बनवायचं आहे. अच्छा, बघू शकते मठ आहे बाबांचं. त्याच्या बाजूला आपल्याला इथे दत्ताचं मंदिर बघायला भेटतं. औदुंबर आहे. औदुंबर आहे. औदुंबर असं फेऱ्या मारतात इथे. अच्छा. 5 फेऱ्या मारतात, कोणी 4, 3 मारतात, 7 मारतात. पारायण वगैरे इथे होते. तिथे पारायणसाठी बसल्या आता 4 साईडून बसून जाऊ. जागा केली बघा मस्त की, बसण्यासाठी जागा पण केलेली आहे वगैरे. मस्त की मंदिर आहे. औदुंबराच्या झाडापासून आपण थोडंच पुढे आल्यानंतर आहे ना महादेवाचं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला नंदीचं दर्शन होतं. बघू शकता, नंदी, सुंदर असं नंदी बघायला भेटतो आपल्याला. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बघा महादेवाची शंकराचं पिंडी आम्ही ओंकारेश्वर जाऊन घेऊन आलो. अच्छा, ओंकारेश्वरला आणले का? ओंकारेश्वर गेलो नर्मदाला, मग आम्ही घेऊन आलो पिंडी. आणि मग इथे नवीन मंदिर बांधलं आताच, 1 वर्ष आताच झालं या मंदिरला. नाही झालं आताच होणार 1 वर्ष म्हणजे. इथे पिंडी नवीन बनवली आम्ही. अच्छा, बसवली घेऊन आलो. बरोबर. आणि मागे देवी कोणती आहे? हे अन्नपूर्ण. अन्नपूर्ण माता. अन्नपूर्णा माता आहे का? अन्नपूर्ण माता आहे. बघू शकता, अन्नपूर्ण माताची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. मी तरी पहिल्यांदा बघतो अन्नपूर्ण माताची मूर्ती. अन्नपूर्ण माता. मंदिर पण बघा मस्त की काम केलं, म्हणजे झुंबर वगैरे लावलेलं आहे मस्त पैकी. बघू शकता, सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. दानपूर भरपूर करतात ना इथे सर्व. बरोबर बरोबर. तर आपण आहे ना आता ना महादेव मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर ना आपल्याला इथे आहेत ना त्या मंदिराचे आचार्य भेटले. म्हणजे ना भंडारा वगैरे असला ना, सर्व जेवण वगैरे तुम्हीच करतात. आता नमस्कार, नाव का तुमचं? कैलास शांताराम ढोणे. तुम्ही कुठले इथलेच का? इथलेच बाबांचे जावं. अच्छा, जाऊ आहे तुम्ही. किती वर्षापासून सेवा करता इथे? आता बरेच वर्ष झाले मी ते सेवा करतो. म्हणजे कसं वाटतं तुम्हाला इथे सेवा करताना वगैरे? एकदम छान वाटतं. आणि आम्ही फक्त, आमचे वडील बी इथं पहिले होते, ते वडील आमचे पहिले स्वयंपाक बनवायचे. अच्छा, त्याच्यानंतर वडील गेल्याच्या नंतर आम्ही बनवतो. अच्छा, तुम्ही आता म्हणजे कसं भाविकांचा कसा प्रतिसाद इकडे वगैरे येण्यासाठी? भरपूर आहे, आणि भरपूर देणगी देतात इथं भंडाऱ्याला. खूप म्हणजे जेवढं आपल्याला हे लागतं तेवढं लोक आनंद. बरोबर आहे. म्हणजे अजून जर लोकांना अजून एवढं माहित पण नाही तसं बोलतात सध्या. भरपूर लोकांना युट्यूब झालेलं आहे, आता माहित होत चाललेलं आहे सर्वांना. हा, आता खूप म्हणजे. आणि दर पौर्णिमेला भंडारा असतो. दर पौर्णिमेला भंडारा असतो. किती लोक येतात दर पौर्णिमेला? येत असते पौर्णिमेला तरी 1000-1200 सुट्टी असले जास्त असतात. 1000-1200 लोक येतात दर महिन्याला ते पौर्णिमेला. पौर्णिमेला भंडारा. आणि मग दर महिन्या पौर्णिमेला भंडारा होतो, तर दर महिन्याला बाहेरून लोक देणगी देतात तेवढी? देतात भरपूर. अच्छा, तांदूळ देतात, तेल देतात, कोणी असं सामान देतात ते. ओके. आणि ज्यांना काय द्यायचं असलं तर पौर्णिमेच्या 2-4 दिवस पहिले येऊन महाराजांना भेटायचं. अच्छा, आम्ही त्यांना विचारतो काय द्यायचं म्हणून. ओके. हा भंडारा म्हणजे सर्वांच्या सहमतीने करतो आम्ही. सहमत आहे. आणि कोणी एकटा जर देणार असलं तर आम्ही ते करत नाही. अच्छा, नाही तो सर्वांचं इथे हे लागलं पाहिजे. बरोबर आहे. एकाच्या नावाने कोणाच्या नाही करायचं. नाव कोणाचे आम्ही करत. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्हाला भरपूर लोक येतात का बाबा आम्ही देतो. आम्ही त्यांना बोलतो नाही, तुम्हाला काय तुमच्या खुशीने द्यायचं हा, तुमच्या खुशीने काय द्यायचे त्या देऊ शकतो. बरोबर आहे. आम्ही पूर्ण एकाचं कोणाचंही करत नाही. प्रत्येकाचं थोडाफार आहे लागलं नाही नाही, बरोबर आहे. प्रत्येकाला थोडाफार हातभार लागलाच पाहिजे.
तर बरोबर एकच बनवून आणि देणं मग ते योग्य नाही वाटत. योग्य नाही वाटत. आम्ही महाराज बोलतात का सर्वांचं घ्यायचं आणि आपण हे करायचं एकत्र. बरोबर आहे, चांगली संकल्पना आहे तुमची पण. चालेल, धन्यवाद दादा माहिती द्यायला. इथं यायचं झालं तर कसं येतं यायला? इथे यायचं तर कल्याणवरून खडकपाडा, खडकपाड्यावरून इथे डायरेक्ट रिक्षा येतो, नाही तर आंबेली स्टेशन वरून रिक्षा येतो डायरेक्ट. असं त्यांना सांगायचं बाबा अटालीला मठ आहे मंदिर, तिथे जायचंय आम्हाला असं बोलायचं. अटाली रेल्वे स्टेशन. अच्छा, आंबिलवाला किती घेतात ते? 100 रुपये घेतात रेल्वे स्टेशन वरून. अच्छा, एक माणसाची काय रिक्षा असले 4-5 असले तरी पण म्हणजे एक रिक्षा 100 रुपये घेतात, रिक्षाचा भाडा घेतात. मग इथून जर खडकपाड्याला आलं ना, मग खडकपाड्यावर पण रिक्षा असते. पोलीस स्टेशन वरून सीधा यायचं नवीन ब्रिज. खडकपाड्यावर किती घेते रिक्षावाले? ते तरी पण ते पण 100 रुपये घेतात. 100 रुपये घेत असेल. आंबिली आणि खडकपाडा दोन म्हणजे कल्याणवरनं आणि आंबिलीवरनं 2 साधन आपल्या येण्यासाठी, आणि 100 रुपये रिक्षा घेते. म्हणजे हवेला यायचं, हवेल्यावरून थोडं 5 मिनिटं चालावं लागते. बरोबर. आता मेन रोडला इथं मेन रोडला रस्ता जरा बंद आहे थोडा दिवस, मग त्याच्यामुळे चालत यावं लागतं 5 मिनिटासाठी. जरी शेअरिंग मध्ये जरी आलं तर 20-30 रुपये देऊन येऊ शकतात, येऊ शकतात. 20-25 रुपये घेऊ शकतात त्या हिशोबाने. भंडारा ना 12:30ची आरती झाली ना, मग चालू होतो आणि 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही प्रसाद देतो भंडाऱ्याचा. अच्छा, म्हणजे इथं भंडारा जो होतो पौर्णिमेला दुपारी 12:30ची आरती झाल्यानंतर मग 12:30 ते 2-2:30 वाजेपर्यंत भंडारा पब्लिकच्या हिशोबाने भंडारा चालू असतो. सर्व लोक खाली बसतात, म्हातारी बितारी असतात तिथे टेबलवर बसतात. बरोबर. आणि ते बँच लावतो आम्ही आता आणि गुप्पे जेवण. बरोबर आहे, ज्याला हाताने पाहिजे त्या हिशोबाने घेऊ शकतो. बरोबर, जागा बघू शकता किती मोठी अशी जागा आहे. मस्त सुंदर असा शांत परिसर आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये. बघू शकता ना, जेवणासाठी ना मस्त की असं चुलं केलेलं आहेत, जसं की पारंपरिक पद्धतीने जुन्या लोकांचे कसे चुले जेवण बनवायचे तशा प्रकारचं जेवणासाठी सोय केलेलं आहे. जेवण हा पूर्ण पारंपरिक पद्धतीने चुलीवरती जेवण बनवलं जातं, कोणती गॅस वगैरे वापरली जात नाही, काय नाही. बघू शकता इकडे समोरच आहे ना आपल्याला नदी बघायला भेटते, मठाला लागूनच सुंदर अशी नदी आहे. कोणती नदी आहे ताई? कालू नदी मिक्स आहे. अच्छा, कालू आणि उल्हास नदी मिक्स. बघू शकता सुंदर अशी नदी बघायला भेटते. या नदी बाजूला असल्यामुळे इथलं वातावरण पण एकदम थंड राहतं मस्त की. मठामध्ये ना भाविक ना मोठ्या संख्येने आणि लांबून येतात ना, त्यांच्यासाठी ना होऊ शकता मागे आहे ना टॉयलेटची पण सोय करून ठेवलेली आहे, कारण की प्रॉब्लेम नको व्हायला वॉशरूम साठी, म्हणून इथे सोय करून ठेवलेलं आहे. म्हणजे अशी एकदम चांगली अशी सोय करून ठेवली मंदिरामध्ये. मंदिर एकदम असं मस्त सुंदर बघायला भेटतो. आता हे छोटं मंदिर आहे, ते मागे बघू शकता झाडांमध्ये. हे दुसरं मंदिर असं पूर्ण परिसर असं मंदिरामध्ये भरलेला आहे आणि झाडाझुडपांमध्ये बसलेलं मंदिर आहे. बघू शकता बाहेरून मंदिर ना किती सुंदर एकदम दिसतोय. आणि इकडे बघा कसं मंदिरावरती ना डिझाईन वगैरे केलेले आहेत मस्त की. बघा दाखवतो झूम करून. गणपती बाप्पा आहे, बाकी देवी देवता पण बघायला भेटतात आपल्याला, हत्ती वगैरे आहेत. सुंदर अशा कोरीव काम केलेलं आहे मंदिरावरती. आता आपण मंदिराच्या मागे आहे, मागणं पण बघा मंदिर किती एकदम मस्त की दिसतोय, एकदम भारी एकदम अभिमान वाटलं असं मंदिर आहे दिसतंय बघा ना. देवी देवता बघू शकता मस्त की कशा प्रकारे केलेले आहेत काम, मस्त पैकी सुंदर. हे स्वामी समर्थ त्यांची कमीत कमी 1-1.5 वर्ष स्थापना झाली. अच्छा, एक माणूस असा आला त्यांनी सांगितलं आम्हाला बाबा मला मूर्ती द्यायची आहे. बरोबर. तर छोटं मंदिर होता. बरोबर, ठीक आहे तुम्ही मूर्ती घेऊन या. मग ते घेऊन यायच्या अगोदर 1 महिन्याच्या अगोदर म्हणे आम्ही नवीन मंदिर बनवला. अच्छा, ह्यो बांधल्यानंतर तो ध्यान मंदिर झाला. अच्छा, हे ध्यान मंदिर तिथं आमची तपस्या करतो. अच्छा, ते झाल्यानंतर शिव मंदिर बांधला. बरोबर, साईडचं शिव मंदिर बांधला. तो नर्मदावरून आम्ही शिवपिंडी आणली, नर्मदा आणि ती स्थापना केली. बरोबर. हा औदुंबर समोरचा अजून आहे. तिथे पारायण चालू असतात, प्रदर्शन चालू असतात, नामस्मरण चालू असतात, सर्व आनंदामध्ये होतं. आणि लोकांचं असं वाटला की बाबा आम्हाला काही काम होत नाही तर प्रदक्षिणा मारायच्या, देवाला सांगायचा की बाबा आमची अशी कामं होऊ द्या, आणि ती कामं जरूर दत्त बाबा करतो. अच्छा, जागृत देवस्थान आहे. हा, जागृत देवता आहे. बरोबर. ही कालू नदी बाजूला ही कालू नदी आणि ती उलट नदी संगमोर आहे आपला. संगमोर छान संगमोर आहे. अच्छा, 3 नद्यांचा संगम होतो इथं. हा, 3 नद्यांचा संगम होतो. आणि संगम झाल्यानंतर सर्व लोक इथे येतात आणि आनंदात. म्हणजे आता तुम्ही बघितला कार्यक्रम. हो, बरोबर. आणि रोजच कार्यक्रम चालू असतात. रोज कार्यक्रम चालू असतात. आणि असंच आम्हाला वाटतो का तुम्ही या आणि तुमची चार्ज बनवले या, कार्यक्रम करा, व्हिडिओ घ्या. का ते तुम्ही जेवढा व्हिडिओ घ्याल तेवढा परिचय कराल तेव्हा आमच्या देवाची सगळी माहिती होईल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. मंदिर आणि मंदिरात असा सुंदर असा परिसर आपल्याला बघायला भेटतो. बघू शकता किती सुंदर असा परिसर बघायला भेटतो आपल्याला इकडे. खूप अशी मोठी, प्रचंड मोठी जागा आहे मंदिराची. भारी मंदिर आहे एकदम मस्त पैकी. तर मंदिर आपल्या इथं आता दर्शन तर झालेलं आहे. आता
आणि आपण आहे ना मंदिराला, हा मंदिर आहे, मंदिराला इकडे बघ या साईडला आहे ना, लेफ्ट साईडला लागूनच एक ना रस्ता होतोय, कच्चा रस्ता. त्या रस्त्याने ना आता आपण इथं आतमध्ये जाणार आहे. तिकडे ना एक नद्यांचा संगम होतोय, जाऊन तिथं आपण बघणार आहेत. तर आपण त्याला इथं सरळ पुढे जाऊ. आता बघू शकता आता आपण ना नद्यांचा संगम बघण्यासाठी चाललेलो जंगलातून. असं रस्ता आहे. मंदिराकडनं आपण ना निघाल्यानंतर ना मंदिराच्या मागच्या साईडला आपण ना नद्यांचा संगम बघायला आलो होतो. संगम बघायला येताना ना आपल्याला ना रस्त्यामध्ये बघू शकता सुंदर असं शंकराचं मंदिर बघायला भेटतंय. बघू शकता सुंदर असं मंदिर आहे, पिंड वगैरे लावलेले मस्तपैकी, आणि एक झाडाला आहे मस्त की असं. परिसर बघू शकता सुंदर, किती भारी परिसर, एकदम शांत वातावरण एकदम. बघू शकता मस्त अशा परिसरामध्ये आता आपण आलेलो आहेत. चला आता इथनं बघू आता नद्यांचा संगम कुठे झालेला आहे ते. तर आपण ना आता चाललेलं संगम बघण्यासाठी आपण ज्या शंकराच्या मंदिराचं दर्शन घेतलं आपण पिंड्याचं, तिथनं त्याच्या मागेच आपल्याला सरळ चालत जायचे ना. असा काय थोडाफार रस्ता आहे. तिथं आपण विचारलं, काही लोक बसली होती, ती आपल्याला बोलली का 1 मिनिटातच पोहोचणार आहे. त्यामुळे आपण इकडे जातोय. आणि जसं की दत्त मंदिरापासून तुम्हाला इथे यायला ना एक 5 मिनिटं तरी लागतील चालत यायला. गाडी असेल तर माणूस 1-2 मिनिटातच पोहोचेल. बाईक वगैरे असेल तर 4 व्हीलर अलाउड, पण चालत 5 मिनिटं लागणार आहेत, कारण की लांब आहे थोडं. बघू शकता आपण ना नद्यांचा संगम बघण्यासाठी पुढे आलेलो आहे. बघू शकता माझ्या बागे ना जंगल वगैरे, जंगलातून आपण चालत आलेलो आहे. बघू शकता पुढे आल्यानंतर ना बघू शकता इकडनं एक नदी येते आणि इकडनं एक नदी येते आणि अशी इकडे खाली उतरते. असा नद्यांचा संगम होतो, 2 नद्यांचा इथे संगम होतो. एक कालू नदी आणि उल्हास नदी, 2 नद्यांचा संगम होतो इथे. तर चला मंडळी, व्हिडिओचा शेवट हा इथंच करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा ना. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा ना, बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा, त्यामुळे तुम्हाला आपल्या अशाच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.